शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला परदेशात जाण्याची हायकोर्टाने परवानगी नाकारली। 60 कोटी जमा करा मगच परवानगीचा विचार करू असं हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला म्हटलंय। शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना परदेशात जाण्याची परवानगी हायकोर्टाने नाकारली। आधी 60 कोटी कोर्टाकडे जमा करा मगच आम्ही परवानगी देण्याबद्दल विचार करू असं हायकोर्टाने म्हटले। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। उद्योगपती दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर फसवणुकीचा आरोप केलाय। त्यांच्या मते दोघांनी 60 कोटी रुपये गुंतवणूक म्हणून घेतले, मात्र नंतर ते वैयक्तिक खर्चासाठी वापरले। यावर जेव्हा शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी युक्तिवाद केला तेव्हा कोर्टाने देखील खोलात जाऊन उलट तपासणी केली। वकील म्हणाला, शिल्पा शेट्टीला एका YouTube कार्यक्रमासाठी श्रीलंकेमधल्या कोलंबोमध्ये जायचं आहे। तिथे 25 ते 29 ऑक्टोबर पर्यंत कार्यक्रम असल्यामुळे परदेशात जाण्याची परवानगी मिळावी। कोर्टाने प्रतिप्रश्न केला की त्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आली आहे का। यावर शिल्पा शेट्टीचा वकील असं म्हणाला की नाही, फक्त फोनवरून निमंत्रण दिलंय। यावर कोर्टाने पुन्हा विचारलं की ज्यावरून आमंत्रणाचा फोन आलाय तो नंबर द्या, आम्ही स्वतः फोन करून आमंत्रणाची खात्री करतो। मात्र यावर वकिलांना हो किंवा नाही असं उत्तर न देता आपली सूचना मान्य करतो असं उत्तर दिलं। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 तारखेला होणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीनं थायलंडच्या फुकेतमध्ये जाण्याची परवानगी मागितली होती। मात्र या जोडप्याच्या विरोधात अनेक गंभीर आरोप प्रलंबित असल्याचं सांगत कोर्टाने ही परवानगी नाकारली होती।